Hi, welcome student. In today's lecture, we can understand the conditions to obtain steady interference pattern. So first we see the what is mean by steady interference pattern and what are the conditions to obtain steady interference pattern. So here we see the steady interference pattern. तर आधी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय ते आपण समजून घेऊ की ज्या वेळेस आता इंटरफरन्स म्हणजे काय की जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेव्स काय होतात एकत्र येतात किंवा त्या वेव्हचं काय होतं सुपरपोजिशन होतं तर त्याच्यापासून आपल्याला काय मॅक्झिमम किंवा मिनिमम इंटेन्सिटीच्या वेव्ज मिळतात आणि अशा ज्या वेव्ज असतात त्या जर का कॉन्स्टंट इंटेन्सिटीच्या किंवा कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीच्या आपल्याला मिळत असतील तर त्याला आपण काय म्हणतो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो आणि त्यासाठी असलेल्या कंडिशन ज्या आहेत त्यात आपल्याला खाली दिलेल्या आहेत. तर आधी आपण ह्या कंडिशन्स नीट समजून घेऊ आणि मग नंतर त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. सो कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. द फर्स्ट कंडिशन इज द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहरंट. लाईटचे जे दोन सोर्सेस तुम्ही इंटरफरन्ससाठी वापरणार आहात ते कसे असले पाहिजे कोहरंट असले पाहिजे. देन सेकंड कंडिशन इज द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. ते दोन सोर्सेस कसे असले पाहिजे मोनोक्रोमॅटिक असले पाहिजे. त्यानंतर थर्ड कंडिशन आहे द टू इंटरफेरिंग वेव्ह मस्ट हॅव अ सेम ॲम्प्लिट्यूड. ज्या वेव्हचं तुम्ही इंटरफरन्स करणार आहेत त्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड कशी असली पाहिजे सेम असली पाहिजे किंवा सारखी असली पाहिजे. त्यानंतर फोर्थ कंडिशन आहे द सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल इन कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन प्लेन कंटेनिंग द स्लिट्स अँड द ऑब्झर्विंग स्क्रीन. म्हणजे दोन स्लिट ज्या तुम्ही वापरणार आहात किंवा त्या दोन स्लिट्समधनं तुमचे दोन सोर्सेस बाहेर पडणार आहेत तर त्या स्लिट्समधलं जे डिस्टन्स असेल ते कसं असणार आहे मिनिमम असलं पाहिजे किंवा खूप कमीत कमी असलं पाहिजे. त्यानंतर द टू स्लिट शुड बी नॅरो. त्या दोन्ही स्लिट असे असले पाहिजे नॅरो असल्या पाहिजे म्हणजे खूप ब्रॉड त्या नसाव्यात. आणि लास्ट कंडिशन इज द टू वेव्स शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. ज्या दोन वेव्समधनं तुमचं इंटरफरन्स असणार आहे त्या दोन्ही कसे असले पाहिजे सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनचे असल्या पाहिजे. आता ह्या कंडिशन आपण वन बाय वन समजून घेऊ. तर आपली पहिली कंडिशन काय आहे टू लाईट सोर्सेस मस्ट बी कोहरंट. सो व्हॉट इज मीन बाय कोहरंट सोर्सेस. इफ टू लाईट सोर्सेस इमिटिंग द वेव्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड सेम वेवलेंथ are known as the coherent sources and these two waves are always in same phase or constant phase difference. म्हणजे दोन सोर्सेसपासून मिळणाऱ्या वेव्ह ह्या जर का सेम ॲम्प्लिट्यूड आणि सेम फ्रिक्वेन्सीचे असतील आणि त्यांच्यातलं जे काही फेज डिफरन्स असेल ते जर का कॉन्स्टंट राहत असेल तर अशा प्रकारच्या दोन सोर्सेसला आपण काय म्हणतो कोहरंट सोर्सेस म्हणतो. ओके. तर कोहरंट सोर्सेसचा अर्थ कळला तुम्हाला. If two light sources emits the wave of same frequency and same wavelength with constant phase difference, then such two sources are known as a coherent sources. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा असेल तर तुमचे जे दोन सोर्सेस आहेत जे तुम्ही इंटरफरन्स पॅटर्नसाठी वापरणार आहात ते कसे असले पाहिजे कोहरंट असले पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय त्यांच्यापासून निघणाऱ्या वेव्ह ह्या सेम फ्रिक्वेन्सी सेम ॲम्प्लिट्यूडच्या आणि सेम फेज डिफरन्सच्या असल्या पाहिजे. ओके. Now our second condition is that the two sources must be monochromatic. So what is mean by monochromatic source? The source which having a single wavelength or source of light which having a single wavelength are known as a monochromatic source. For example, laser light is a monochromatic source which having a single wavelength. So for steady interference pattern two sources must be monochromatic, that is they having a single wavelength. Now here we see our third condition that the two sources must be narrow. म्हणजे जे दोन सोर्सेस दिसतात तुम्हाला की ज्याच्यातनं तुम्हाला काय आहे इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा आहे ते सोर्सेस कसे असले पाहिजे नॅरो असले पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये दिसतं की दोन्ही सोर्सेस कसे आहेत नॅरो आहेत ज्याच्यापासून आपल्याला काय मिळतं स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. आता इथे तुम्ही पाहू शकतात की दोन सोर्सेस जर का नॅरो असले तर त्याच्यापासून निघणाऱ्या वेव्सपासून आपल्याला कशा प्रकारचा हा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न त्या ठिकाणी मिळतो आहे. सो दिस इज अवर थर्ड कंडिशन. हिअर वी ऑल्सो सीन दॅट हाऊ वी कॅन ऑब्टेन स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न युझिंग अ नॅरो सोर्सेस. Now we also see that the distance between two sources must be minimum.
ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते 2 सोर्सेस आपण वापरले किंवा 2 सोर्सेस आपण एका सिंगल सोर्सपासून मिळवले, त्यांच्यातलं जे डिस्टन्स ऑफ सेपरेशन आहे ते कसं आहे, मिनिमम आहे. आणि जेवढं मिनिमम सेपरेशन असेल तेवढं आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. अँड अवर लास्ट कंडिशन इज दॅट द टू सोर्सेस हॅविंग अ सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. म्हणजे काय की दोघांचं पार्टिकल्सचे जे व्हायब्रेशन आहे ते सेम डायरेक्शनने झालं पाहिजे. आता आपल्याला पोलरायझेशन माहिती आहे की लाईटचं व्हायब्रेशन जे आहे ते लाईटच्या प्रॉपिगेशनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनने होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पोलराइज लाईट म्हणतो. आणि जे 2 लाईट किंवा 2 लाईट सोर्सेस तुम्ही इंटरफरन्ससाठी वापरणार आहात त्या दोन्ही लाईट सोर्सेसचं पोलरायझेशन किंवा त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन काय सेम डायरेक्शन झालं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय की दोन्ही लाईट सोर्सेस काय असले पाहिजे, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असले पाहिजे. ओके, सो दीज आर अवर conditions to obtain the steady interference pattern.